परभणीत अवैध फटाके कारखान्यावर पोलिसांचा छापा, 1.91 लाखांचा मुद्देमाल जप्त। परभणी तालुक्यातील समसापूर शिवारात अवैध फटाके निर्मिती करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे 2 एप्रिल रोजी दुपारी 4:30च्या सुमारास हा छापा टाकण्यात आला। या कारवाईत 6 खोल्यांची झाडाझडती घेण्यात आली असून मोठ्या प्रमाणात धोकादायक स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले। जप्त कारखान्यात असलेल्या मुद्देमालात ॲल्युमिनियम पावडर, सल्फर पावडर, विविध रासायनिक मिश्रणे, सुतळी बॉम्ब, फ्यूज बंडल आणि पॅकिंग साहित्याचा समावेश होता। या सर्व साहित्याची किंमत सुमारे 1,91,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। अत्यंत ज्वलनशील स्वरूपामुळे हा मुद्देमाल घटनास्थळी सीलबंद करण्यात आला। या प्रकरणी संजय शिंदे आणि सुदर्शन शिंदे यांच्यावर स्फोटक पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे यांचा हा रिपोर्ट।